बाकीचे विषय अध्यक्ष राहू द्या. महोदय, मला जो काही हे जे काही बजेट कळलं त्या बजेटमध्ये 2018 साली 19 साली जे काही 4 लाख कोटीचं कर्ज आपल्या या महाराष्ट्रावर होतं, या वर्षी ते वाढून 11 लाख कोटीवर झालेले. याचा एकच गोष्ट मला तरी याच्यातनं कळली, त्यावर आता वेगवेगळ्या स्टॅटिस्टिक्सची मांडणी ही मुख्यमंत्री महोदयांनी केली, पण जीडीपी पर कॅपिटा बद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत. ठीक आहे अध्यक्ष महोदय, आजची ही जी चर्चा आहे ही नगर विकास, गृहनिर्माण या सगळ्या विभागावर आहे. आणि म्हणून मी ज्या शहरातनं निवडून येतो त्या मुंबई शहरावर नक्की या बजेटमध्ये काय मिळालं हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. आज यादी कुठे आहे? यादी मुंबई 3.0, मुंबई 4.0 अशा मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मुंबई 3.0 साठी काही निधी देण्यात आला, मुंबई 4.0 मध्ये आम्ही अमुक करू आम्ही तमुक करू सांगण्यात आलं. पण माझ्या मनामध्ये हा मूळ प्रश्न आहे की मुंबई 1.0 चं काय, मूळ मुंबईचं काय. मूळ मुंबईबद्दल काही सांगण्यात होत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आजची मुंबईची परिस्थिती काय आहे आणि आत्ताच्या मुंबईचा जो सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे ती म्हणजे बिघडलेला AQI, बिघडलेलं हवामान. या संदर्भात या संपूर्ण बजेटमध्ये आपण कुठल्या उपाययोजना करणार आहोत याबद्दल काही उल्लेख नाही.